नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मैदानामध्ये सतत पराभवाची कहाणी बकासूरची होते, परंतु का होते हेच काय समजेना झाले मित्रांनो. या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील त्याला देव म्हटलं जातं आणि तो देव आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो जनतेच्या मनातील देव आहे, परंतु बॅकफूटला थोडासा बकासूर गेलेला आहे आणि त्या बॅकफूटवरनं त्याला फ्रंटवरती यावंच लागेल. आणि थोडंसं मलासुद्धा असं वाटतं आहे की थोडंसं त्याला गॅपने जो आहे तो पळवला पाहिजे, कमसे कम एक आठवड्याच्या गॅपने. कारण की तो थोडंसं काय होते त्याच्यावरती सतत तो पळत असल्यामुळे थोडंसं त्यालासुद्धा थकवा जाणवत असेल बकासूरला. परंतु असो मित्रांनो, खेळ आहे आणि तो बैल सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तो नंदी काय आहे, तो देव बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तो काय चीज आहे, कशा पद्धतीने त्याच्याकडे एक कौशल्यता आहे पळण्याची. आणि खरंच कालसुद्धा दुःख वाटलं. काल सुट्टीला होतो मी खाली आणि सुट्टीला थोडंसं ते वासरू जे आहे ते थोडंसं त्याला बकासूरचा पळ जो आहे तो सहन नाही झाला. त्याच्यामुळे गाडीच ती जी आहे तासामध्ये गेली मित्रांनो. कारण की बकासूरसोबत पळणं सोपी गोष्ट नाही. एवढं स्पीड आहे बकासूरला. असा एकमेव नंदी असा आहे की त्याला खालून ते तोंडापर्यंत एवढं जबरदस्त स्पीड आहे, असा एकमेव बैल आहे मित्रांनो. परंतु शेवटी काय होते, नशीब जे आहे ते बकासूरचं रुचलं आहे असं वाटतं आहे मला. आता तुम्ही बघितलं थोडंसं आजारी होता, मामांनी त्याला आरामसुद्धा दिला, डायरेक्ट पेडगावलाच मैदानामध्ये काढला. परंतु काय शेवटी पराभवाची कहाणी बकासूरची संपायलाच मागत नाही मित्रांनो. की काय झाले हेच काय समजेना. परंतु असो, हे दिवस जातील निघून. आपणसुद्धा थोडंसं एक संयम ठेवूया. कारण की खूप लोक मैदानामध्ये फॅन्स खूप भेटले. अक्षरशः काही फॅन्स असे होते डोळ्यात पाणीसुद्धा होतं त्यांच्या, साठलेलं होतं मित्रांनो. काय नक्की झालं, एवढा मोठं मैदान, आम्ही एवढ्या लांबून आलो आहे, कर्नाटकातून आलेले फॅन त्याचे. ते नाही का कोल्हापूरची ती बाँड्री आहे ते बेळगावची, तिथून आलेले. आणि खूप सारे तिथूनच नव्हे तर अगदी खूप महाराष्ट्रातून साऱ्या ठिकठिकाणी, एक नाशिकवरून आलेला एक मित्र, एक तो माझ्यासोबतच होता. मी जिकडे व्हिडिओ बनवायचा जाईल माझ्यासोबतच यायचा. नाही म्हटला मी तुमचा लय मोठा फॅन आहे, मला बकासूर खूप आवडतो, तुमच्या व्हिडिओज आवडतात. शेवटी नाराज झाला तो पण बिचारा, गेला सकाळी निघून. खूप वाईट वाटलं मलासुद्धा त्याचं की तो नाशिकवरून आला. ते 11 का आत्ता 11वी का 12वीला होता तो. पण जाऊ द्या का, शेवटी बैलावरती खूप प्रेम होतं त्याचं. तर असो, त्यानं कमबॅक लवकर होईल, त्याचं त्यानं कमबॅक बकासूरने करायला पाहिजे लवकर. आणि आता बकासूर आपल्याला मैदानामध्ये कधी दिसेल याच्याबद्दल तुम्हाला लवकरच व्हिडिओ घेऊन येईनच. परंतु सुंदर 11-11सोबत थोडंसं काय नक्की झालं मी सांगतो. नक्की गाडीला थोडंसं काय वाटते, कशामुळे स्पीड कमी लागले. शेवटी हे बघा, बकासूरचं सुद्धा आता वय होत चाललेलं आहे. आता मित्रांनो, मथुरचं वय झालं तरी पळतो, परंतु मथुर जो आहे तो महिन्यातून एकदाच घाटावरती येतो, महिन्यातनं 1-2 महिन्यातनं. परंतु तो असा पळतो की जगाला वेड लावतो. हा मथुर आहे बिंदोडचा बादशाह. आणि खरंच राहुलबाई एवढी काळजी घेतात त्याची की त्याला हिंदकेसरी मैदानामध्येच काढतात. आणि बकासूरला आणि मथुरचा विषय कसा आहे, मथुर बिंजोडमध्ये खेळत असतो. 2 ते 3 दिवसाच्या आड पळतो बिंजोडमध्ये. परंतु त्या बिंजोडमध्ये 3 फेरे पाळायचे नसतात, एक 2च फेरे पाळायचे असते. एक ट्रायल मारायचे असते, एक सराव म्हणून एक फेरा काढायचा आणि दुसरी एक शर्यत खेळायची. परंतु बकासूरच्या बाबतीत असं असतं की डायरेक्ट तो 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळतो. आणि बकासूर बिंजोड एवढी खेळत नाही, म्हणजे पळत नाही बिंजोडला, एवढा पळत नाही म्हणजे तिकडे मुंबईला जात नाही. परंतु असो मित्रांनो, हे दिवस बकासूरचे जातील लवकर निघून. जो काही वाईट काळ चालू आहे बकासूरचा, आता पराभवाची कहाणी जी आली आहे चालू आहे वाईट पराभवाची, ती लवकरात लवकर संपू दे मित्रांनो. माझे खूप माझं मन भरून आलं काल मित्रांनो. खूप सारे फॅन्स होते, खूप अक्षरशः खूप लोकांनी, मला नाही वाटत की माझं एवढं फॅन असतील काय असतील. मी जिथं उभं राहायचो मला फोटो काढा, मी तर ओळखत पण नव्हतं, पण असं शेवटी लोकांनी प्रेम दिलं आपल्याला, त्यांच्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार. आणि बघूया बकासूर कमबॅक 100% करेल. तो थोडंसं त्याला
गॅपने काढायला पाहिजे, एक आठवड्याच्या गॅपने जर काढला, एक ट्रायल मारली पाहिजे की एवढा महिना जो आहे तो शिवजा जुलै महिना, आता हिंद केसरीचं मैदान येते मित्रांनो, महाशिरसचं मैदान येते, त्याची तारीख लवकरच मला माहीत नाही तर कमेंट्स मग सांगा तुम्ही.